नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्य विषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात ताणतणाव हा आपल्या आयुष्याचा एक न टाळता येणारा भाग बनलाय. मग ते ऑफिसचं काम असो, कौटुंबिक जबाबदाऱ्या असोत किंवा भविष्याची चिंता. तणावाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो, पण यावर आयुर्वेदात अत्यंत प्रभावी असे उपाय सांगितलेले आहेत. ताणतणावावर मात या महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, थँक्यू. प्रेक्षकांनो, आता या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्यांविषयी डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक अगदी लगेचच लिहून घ्या, 022-410-10-610. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आजकाल अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण म्हणतो की मला स्ट्रेस आलाय. पण स्ट्रेस म्हणजे नेमकं काय असतं हे देखील बऱ्याच जणांना माहित नाहीये. आधी सुरुवातीला वैद्यकीय आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून नक्की ताणतणाव काय आहे त्याविषयी सांगा. बघा, सगळ्यात पहिले ताणतणाव समजायचं असेल ना तर आपल्याला मन समजावं लागेल. कारण की डोळ्यांविषयी बोललो, केसांविषयी बोललो, स्किनविषयी बोललो तर आपल्याला समोर ती गोष्ट दिसते आहे. पण मन जे आहे ना, हे पहिली गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे की हे आहे काय. कारण की डोळ्यांना तर काय आपल्याला ते हाताला कळत नाही आहे. आता मन म्हणजे काय, तर आयुर्वेदामध्ये आपली जेव्हा स्वास्थ्याची परिभाषा केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शरीरात बाकी सगळं तर व्यवस्थित असलंच पाहिजे, पण प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन असं त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा आपण जेव्हा म्हणतो की माझं मन कशात लागत नाही आहे, तर तो लागत नाही म्हणजे काय होत नाही आहे. तर म्हणून ह्या इंद्रिय, आत्मा आणि मन हे कॉन्सेप्ट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. कारण की इंद्रियच फक्त याच्यातली एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला फिजिकल लेवलवरती समजू शकते आहे. आता डोळ्यांनी बघितलेली कुठली गोष्ट नाही आवडली किंवा कुठल्या गोष्टीचा राग आला, कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं, तर ते वाटत असतं मनाला, पण डोळ्यातनं आपल्या दिसत असतं, राईट. कधी कोणाचा राग आला तर एक फटका आपण ठेवून देतो, ते आपण हाताने ठेवून देतो. हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेल्या इंद्रियच आहेत. फक्त एक ज्ञानेंद्रिय असतं आणि एक दुसरे 5 इंद्रिय असतात. त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे की मनातले जे पण काही भाव असतात ते सगळे या इंद्रियाच्या माध्यमातूनच व्यक्त होत असतात. आणि म्हणून आयुर्वेद जेव्हा हजारो वर्षापूर्वी जेव्हा कॉन्सेप्ट त्यांनी हेल्थचा सांगितला आहे तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी मनाचा उल्लेख केलेला आहे की मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं असतं. आता आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आधुनिक युगामध्ये WHO एक साधारण 50 वर्षापूर्वी मनाला त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे की बाबा तुमचं मनाचं सुद्धा आरोग्य असणं खूप गरजेचं नाही, तर त्याच्या आधी फक्त शारीरिक आरोग्याबद्दलच विचार केला जायचा. त्यामुळे ताणतणाव, मन हे सगळं जे आहे त्याच्यातनं आपलं पूर्ण आरोग्य अवलंबून असतं हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे कदाचित शरीरामध्ये कुठलाही त्रास होत नसला, पण आपल्याला जर का मन खराब असलं किंवा मन उदास असलं तर आयुष्यात कुठलाही रस राहत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मानसिक आरोग्य म्हणजे लोकांना काय वाटतं की काहीतरी मोठं काहीतरी झाल्यावरतीच त्याला मानसिक रुग्ण म्हटलं जातं. तर तसं नव्हे. तुम्हाला जर का तुमची गाडी तुम्ही रस्त्यावरती घेऊन चालात, तर बघा पावसाळ्याची वेळ आहे, सगळीकडे पाणी बिणी भरलेलं असतं, त्याच्यामध्ये जर का कोणी तुमच्या गाडीला आडवं आलं, त्याच्यामुळे तुमच्या गाडीची तुम्हाला स्पीड कमी करावी लागली किंवा कोणाला जाऊन चुकून लागलं, गाडी एकामेकाला आपटली, तर तुमचा जो मनातून येणारा राग आहे, संताप आहे, जो अनावर होतो आहे, तर ते सुद्धा एक मानसिक रोगाचंच लक्षण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही आपल्या भावनांवरती कंट्रोल न ठेवता येणं हा सुद्धा त्रासच असतो मोठा. आपण त्याला काहीतरी मूड स्विंग म्हणतो, कधीतरी म्हणतो अरे हा संतापीच आहे, कधीतरी आपण म्हणतो अरे याला कशातच इंटरेस्ट वाटत नाही. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या मानसिकतेला दर्शवतात. आणि हे मन व्यवस्थित असणं, हे मन हेल्दी असणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि आजच्या काळामध्ये अनफॉर्च्युनेटली मानसिकता, निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता जी आहे ही फार जास्त प्रमाणात सगळीकडे दिसते. आणि लोकांना फक्त हार्ट डिसीज किंवा मला डायबिटीज झाला आहे किंवा माझे गुडघेच दुखतात आहे या गोष्टींचा जास्त विचार केला जातो. तर म्हणून माझा विचार होता आज की आपण हे मानसिकतेविषयी सुद्धा बोलणं खूप गरजेचं आहे. कारण की आयुर्वेदामध्ये ह्याला खूप महत्त्वाचा विषय सांगितलेला आहे. ह्याच्यावरती कोणी लक्ष पण देत नाही. काही त्रास होत असला तर डॉक्टरांकडे जाणं सुद्धा टाळलं जातं. त्यामुळे फोन करून किंवा डॉक्टरांकडे जाऊन काही प्रश्न विचारणं या विषयावरती हा तर खूपच कमी लोकांमध्ये ही आपल्याला हिंमत जी म्हणतो ना ती दिसते. आणि याचे होणारे जे कारणं आहेत
ते आपल्या आजूबाजूलाच आपल्या आयुष्यातच कुठेतरी दडलेले असतात आणि जे आपण खरं सुधरवू शकतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये या गोष्टींविषयी खूप व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. ह्याच्यातनं आपण जर का आपली एकूण म्हणतो ना की आपली आरोग्याची गुरुकिल्ली आपल्याला मानसिकता सकारात्मक ठेवण्यातनं मिळू शकते. त्यामुळे हा विषय प्रत्येकाने घरामध्ये नक्की डिस्कस करायला पाहिजे आणि त्याच्याविषयी कुठलंही किंतु परंतु किंवा आपण म्हणतो ना की हेजिटेशन की हे मला नाही काही याच्याबद्दल बोलायचं असं ठेवणं अत्यंत चुकीचं असतं. बरोबर. आपल्याला कॉल आलेला आहे भाईंदरवरून. कमला सिंग यांना कॉल केलेला आहे. नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलाचं वय 27 वर्ष आहे आणि मग त्याचं सध्या एक ब्रेकअप झालेला आहे. त्याच्या एक मुलीबरोबर ब्रेकअप झाल्याने ते लग्न वगैरे पण करणार होते, पण काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झाल्यामुळे तो फार डिप्रेशन मध्ये गेलाय. त्याचं कामातही लक्ष लागत नाही किंवा काही खाण्यापिण्यातही लक्ष लागत नाही. काय करता येईल आपल्याला, काही तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच नक्कीच. म्हणजे बघा कसं आहे की जसं आपलं आता जे काही आयुष्यात घडामोडी होतात त्याच्यामुळे नॅचरली मानसिकता जी आहे ती नकारात्मक होणं किंवा डिप्रेशनमध्ये जाणं हे होणं स्वाभाविक आहे. आणि एस्पेशली 27 वर्षाचा जो उमेदीचा काळ आपण म्हणतो किंवा जीवनसाथी आयुष्यात मिळणार ते जर का नाही झालं तर नॅचरली त्रास होणं स्वाभाविक आहे. पण ह्याच्याकरता एक महत्त्वाचा आपण जो विचार केला पाहिजे की शरीरामध्ये ताकद असली तर कुठल्याही मानसिक आघात जो असतो त्याच्याशी भांडण्याची ताकद राहते. हे जे मी आत्ता पण मगाशी पण सांगितलं की इंद्रिय आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या शरीरामध्ये जर का ताकद व्यवस्थित नसली म्हणजे लोक म्हणतात की मानसिकतेमुळे शारीरिक आजार होतात, पण शारीरिक ताकद कमी असण्यामुळे सुद्धा मानसिक आजार होतात हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता दोन व्यक्ती असले की ज्यांना हे सेम सिच्युएशनमध्ये आपण जर का असलं तर ज्याची शारीरिक ताकद व्यवस्थित असेल ना तो पटकन या गोष्टींची भांडू शकतो. आत्ता तरी ताई माझं तुम्हाला म्हणणं असं राहील की त्यांना श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांची जी योगनिद्रा म्हणून CD आहे म्युझिक ते त्यांना रात्री नक्की ऐकायला सांगा झोपताना. ह्याच्याने त्यांचं मन पण शांत व्हायला मदत मिळेल आणि त्यांची मानसिकता थोडी सकारात्मक होईल. तसंच अश्वसारस्वतारिष्ट म्हणून जे आयुर्वेदिक औषध आहे ते सुद्धा त्यांनी सकाळ संध्याकाळ घेतलं तर त्याचाही त्यांना फायदा होऊ शकेल. आणि रात्री झोपताना पादाभ्यंग नक्की पायाला करायला सांगा तर त्याचाही त्यांना फायदा होईल. आणि घरामध्ये वातावरण जे आहे ते अगदी खेळीमेळीचं ठेवा आणि हा जो काही प्रॉब्लेम आहे तो कम्प्लिटली डिस्कस नाही करायचा असं करण्यापेक्षा त्याच्याबद्दलचे व्यवस्थित जर का डिस्कशन झालं किंवा कुठेतरी तुम्ही जाऊन त्यांचं व्यवस्थित जे समुपदेशन आहे ते करवू शकलात तर ह्याच्यातनं त्यांना लगेचच बाहेर निघायला मदत जी आहे ती मिळू शकेल. बरं, आपल्याला पुढचा कॉल अकोलावरून आलेला आहे. सानिका तायडे यांनी कॉल केलेला आहे. ताई नमस्कार, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ताई तुमचा प्रश्न काय आहे? मॅम, माझा प्रश्न हा आहे की मी एक खरं तर ग्रॅज्युएशन असलेली विद्यार्थिनी आहे. तर मॅम आता साधारण जीवनात असा प्रश्न असतो की आम्ही खूपदा म्हणतो की आम्हाला खूप स्ट्रेस होतोय, अभ्यासाचा होतोय, एक्झामचा होतोय. तर मॅम त्याला ना मॅनेज करता करता खरं तर खूपच कठीण म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते. काय करावं हे सुचत नाही. म्हणजे वेगवेगळे आम्ही पर्याय वापरतो, जसं मेडिटेशन झालं किंवा मग काहीतरी सॉंग्स असतात सुदिंग सॉंग्स, त्याच्यामुळे माइंड मे बी डायव्हर्ट करता येतो. पण मग सतत हे केल्याने म्हणजे हा जो प्रकार आहे तो दूर होत नाही नेहमी. म्हणून मला तुम्हाला काही टिप्स विचारायचं आहे की कसं आम्ही या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये जेव्हा एक्झाम्स असतात हे सर्व जेव्हा गोष्टी शांत ठेवणं तेव्हा ते आम्ही कसे मॅनेज करू शकतो. खूपच चांगला प्रश्न आहे कारण की खरोखरी आत्ता एवढे विद्यार्थी या सगळ्या स्ट्रेसमधनं जातात आहेत. ते एक तर पहिली गोष्ट बघा की आपल्या अपेक्षा आहेत ना त्या जर का चुकीच्या असल्या तर त्याच्यातनं स्ट्रेस नक्की निर्माण होतो. म्हणजे आपली प्रत्येकाचे एक बुद्ध्यांक असतं, आपल्या प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते आणि ते कॅपॅसिटीच्या वर जाण्याचा सतत प्रयत्न केला की त्याच्यातनं त्रास सुरू होतात. त्यामुळे सर्वप्रथम आपलं नक्की इंटरेस्ट कशामध्ये आहे, कुठल्या फील्डमध्ये आपल्याला काम करण्याची इच्छा आहे हे व्यवस्थितपणे लक्ष देऊन तीच फील्ड चूज केलेली सगळ्यात बरी असते. बरं, त्याच्यातसुद्धा प्रत्येकाने टॉपवरती राहता येतं का? तर नाही, शिखरावरती प्रत्येकाला पोचता येत नाही. त्यामुळे आपल्याला मेहनत घेऊन आपली स्वतःची तब्येत नीट राखून आपल्याला काय करता येईल ह्याचासुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये अभ्यासाबरोबरच स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं, स्वतःला सकाळी उठून योगासनं करणं हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही ध्यानधारणा करतात ते अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण बरोबरीने मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देईन की संतुलनचं जे अमृत शर्करा आहे
ते पंचामृतामध्ये घालून तुम्ही नियमित घ्यायला सुरू करायचे की एक तर शरीरामध्ये आपलं जे मज्जाधातू आहे तिला पोषण मिळायला मदत मिळते आणि न कळत त्याच्यातनं जे ताकद तयार होते मानसिकतेची सुद्धा आणि शारीरिक सुद्धा, त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टीला आपल्याला भांडायला किंवा सामोरे जाण्यामध्ये मदत मिळू शकते. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण केल्याने तुम्हाला त्याचा फरक जो आहे तो जाणवू शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीची झोप कुठल्याही परिस्थितीत बिघडवायची नाही. म्हणजे स्वतःचं स्केड्यूल जे आहे ते असं आखायचं की तुम्ही रात्रीची 6 तासाची जी झोप आहे ती 10 ते साधारण 3-4 वाजेपर्यंत घ्याल, 12 ते 6 मध्ये घेणार नाही. तर ऑटोमॅटिकली तुमचा जो वाताचा दोष आहे शरीरातला तो कमी राहतो आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रॉब्लेम्स जे आहेत ते कमी होतात. आणि मगाशी सांगितलं तसं पादाभ्यंग जर का नियमाने केलं तर येणारा जो स्ट्रेस आहे तो कमी व्हायला मदत मिळते आणि तसंच रात्रीची झोपसुद्धा शांत लागते आणि कमी वेळेत जास्त फायदा आपल्याला झोपेचा जो आहे तो मिळू शकतो. बरं डॉक्टर, पुढचा कॉल आलेला आहे पुण्यावरून. मधुसूदन गोसावी यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न, मला पित्ताचा फार त्रास होतो. 71 आहे आणि मी पित्त शांतीच्या बालाजी तांबेच्या गोळ्या घेतो, पण त्यांनी फरक पडत नाही. ओके, बरं. आता कसं आहे सर की पित्ताचा त्रास जो काही होतो आहे त्याच्यामध्ये जर का एका गोळीने फरक नसला पडत तर नॅचरली आपल्याला त्याच्यावरती जास्त अजून व्यवस्थित प्रकृतीच्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. तर एक तर पित्तशांती गोळ्या ज्या आहेत ते सकाळी तुम्ही उठल्यावरती पहिले अनुष्यपोटी घ्यायला सुरू करा आणि साधारणपणे त्याचा डोस जो असतो तो 2+2 असतो आणि त्रास नसेल कमी होत तर तुम्ही इव्हन 4 गोळ्यासुद्धा सकाळी अनुष्यपोटी ते घेऊ शकता. ते जमत नसलं तर तुम्ही जेव्हा पण पित्तशांती गोळ्या घेता तेव्हा त्यांना ते बारीक करा आणि थोडंसं दूध आणि डायबिटीज नसलं तर थोडीशी साखर घालून तुम्ही ते दूध साखरेचा त्या गोळ्या घेतल्या त्याचा तुम्हाला जास्त चांगला परिणाम मिळताना दिसेल. रात्री झोपताना संतुलनचं जे अविपत्तिकर चूर्ण आहे ते नक्की घ्यायला सुरू करा. त्याच्याने कुठल्याही प्रकारचं पित्त आहे ते नक्की कमी व्हायला मदत मिळते. आणि जेवणापूर्वी तुम्हाला जमत असलं तर थोडंसं लिंबू, आलं आणि मध याचं मिक्सचर करून घ्यायला सुरू करा. म्हणजे साधारण 1 चमचा तुम्ही जर का लिंबाचा रस घेतला तर 4-5 थेंब त्याच्यामध्ये आल्याचा रस घाला आणि अर्धा चमचा मध घाला आणि ते तुम्ही जेवणापूर्वी घ्यायला सुरू केलं तर तुमचं पचन एकूण व्यवस्थित राहील आणि कुठल्याही प्रकारचा ॲसिडिटीचा त्रास जो आहे तो होणार नाही. आणि तसंच पादाभ्यंग करणं हे कुठल्याही पित्ताच्या त्रासाकरता अत्यंत मदत करतं. पोटात काही घ्यावं लागत नाही आणि रिलॅक्स्ड वेनी आपल्याला ते करता येऊ शकतं. तर मला वाटतं तेही तुम्ही नियमित केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण हे सगळं करूनही जर का फायदा झाला नाही तर मला असं वाटतं की प्रकृती परीक्षण करणं आणि नाडी परीक्षण करणं हे तुमच्या केसमध्ये कदाचित जास्त महत्त्वाचं ठरू शकेल, जेणेकरून प्रकृतीप्रमाणे योग्य आपल्याला आहार आणि औषधं दोन्हीचीही योजना करता येऊ शकेल. बरं डॉक्टर, आपल्याला पुढचा कॉल नाशिकवरून आलाय. गायत्री यांनी कॉल केलाय. नमस्कार ताई, तुमचा प्रश्न काय आहे? हा नमस्कार मॅडम. बोला. मला ना रोज पित्ताचा त्रास होतो आणि असं चिघट उलटी सारखं होतं. काय होतं? सॉरी, पित्ताचा त्रास. ओके, खूप डोकं पण त्रास होतो, असं चिघट उलटी सारखं मॅडम. बरं. ओके, रोज सुद्धा आणि असं सारखं वाटतं ते जेवणही जात नाही. अच्छा, बरोबर. ओके, ह्याच्याकरता ताई एक तर सर्वप्रथम सकाळी उठल्यावरती तुम्ही जसं संतुलनचं गुलकंद स्पेशल आहे की जे प्रवाळयुक्त आहे ते नक्की घ्यायला सुरू करा. म्हणजे सकाळी सकाळी जे पित्ताचा त्रास पहिला सुरू होतो तो आपल्याला कमी करण्यामध्ये मदत मिळू शकेल. तसंच जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या अगदी सुरुवातीला फिक्स ठेवा. म्हणजे सकाळी जसं आपण 7ला उठलो तर 9च्या सुमारास तुम्ही काहीतरी न्याहारी नक्की घ्या, ती पण एकदम साधी. म्हणजे साळीच्या ज्या लाह्या असतात त्या दुधाबरोबर तुम्ही घेतल्यात किंवा राजगिराच्या चिक्की आहे ती तुम्ही खाण्यामध्ये ठेवली तर सकाळी काहीतरी तिखट किंवा तेलकट अशी गोष्टी तुम्ही शक्यतो अवॉइड करा. तसंच जेवणामध्ये सुद्धा तुम्ही जेवण झाल्यानंतर संतुलनचे जे अन्नयोग गोळ्या आहेत त्या पण घ्या आणि बरोबरीने ताक जे असतं ते एकदम ताजं पातळ आणि त्याच्यामध्ये थोडं जिरेपूड, थोडं हिंग आणि थोडंसं काळं मीठ असं घालून तुम्ही जेवणानंतर ताक घ्यायला सुरू करायचे. आणि काय होईल की शरीरामध्ये जे कफ तयार होतं आणि त्याच्यामुळे अजून अपचन होऊन आणि नंतर मग ॲसिडिटी वाढतं ते तुम्हाला कमी व्हायला मदत मिळेल. आणि जे चिकट तुम्हाला जाणवत आहे सकाळी ते सुद्धा तुमचं कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. रात्री झोपताना संतुलनचं सॅनकुल चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते सुद्धा नियमाने घ्यायला सुरू करा. त्याच्याने पचनही सुधारेल, पोटसुद्धा साफ होईल व्यवस्थित. तर पर्यायाने नेक्स्ट डे सकाळी जो तुम्हाला त्रास होतो आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि आलं जे असतं त्याचं घरी लोणचं आयदर करून ठेवा किंवा जेवणापूर्वी छोटासा आल्याचा तुकडा
सेंधव मिठाबरोबर चावून खाल्ला तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. बरं डॉक्टर, तुम्ही मगाशी सांगितलं की तणावाचा आपल्या ज्ञानेंद्रियावर परिणाम होतोच, पण नकळत त्याचा कर्मेंद्रियांवर देखील परिणाम पाहायला मिळतो, त्याविषयी सांगा. बघा कसं असतं की आपल्याला आता जे काय आपण म्हणतो की आपली आता चिडचिड आहे, तर ही चिडचिडसुद्धा आपल्या वागणुकीतनं कुठेतरी आपल्याला दिसून येते ना. आता प्रत्येक व्यक्तीला राग हा येऊ शकतो, पण आता हे जे काय आपण म्हणतो आहे की ताण आहे त्याच्यातनं पण कोणाला तरी चुकीचं वागलो, काहीतरी केलं, तर हे आपल्या कर्मेंद्रियातनं चुका होऊ शकतात. तर त्यामुळे त्याचाही आपल्याला विचार जो आहे तो करणं अत्यंत गरजेचं असतं. तर म्हणून प्रत्येकाने आपल्या वागणुकीतनं लक्ष खूप दिलं पाहिजे. आता आपल्याकडे काय सांगितलेलं आहे की कुठलीही गोष्ट झाली की रिॲक्ट करण्यापूर्वी एक 10 वेळा तुम्ही श्वास घ्या. तर 10 वेळा श्वास घेतल्याने आपले रिॲक्शन्स ज्या आहेत त्या बदलू शकतात. तर म्हणून हे सगळा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आता याच्यामध्ये बघा तसं ताईंचा जो फोन आलेला की आता ज्या व्यक्तीशी आपले प्रेमाचे संबंध आहेत त्या व्यक्तीबरोबर जर का आपल्याला राहता आलं नाही तर त्याच्यातनं हे डिप्रेशन वगैरे सगळं येणं स्वाभाविक असतं. तर कर्मेंद्रियामध्ये नॅचरली आपल्याला जननेंद्रियसुद्धा असतात, तर त्याच्यातनं जे दोष आपल्याला तयार होतात मानसिकतेला ते आपल्याला कळण्यात येत नाही. तर ते जे अटॅचमेंट आपण म्हणतो, तर हे सगळे खूप एक आपण म्हणतो ना की खूप सटल गोष्टी असतात की ज्या आपल्या वागणुकीतनं आपल्याला दिसू शकतात. तर त्यामुळे या सगळ्या याच्यावरती सुद्धा कंट्रोल ठेवणं जे आहे ते खूप गरजेचं असतं आणि त्याच्यातनं त्रास जे आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसू शकतात. आता मानसिकता जी आहे ती आपल्या प्रत्येक वागणुकीतनं अफेक्ट होते आणि आपल्या प्रत्येक वागणुकीतनं मानसिकता उलटी अफेक्ट होते. तर या दोन्हीचं सुद्धा आपल्याला जे संतुलन आहे ना ते साधणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या वागणूक आणि आपलं जे रिॲक्शन्स आहेत या दोन्ही आपल्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियातनं आपसातलं जे आपण म्हणतो ना की जे त्यांचं संतुलन आहे ते साधणं खूप गरजेचं असतं. त्याचा काय संबंध असतो? जसं असं म्हणतात की अन्न तसं मन, हो. मग तणाव आणि आहार यांचा नेमका संबंध काय आहे त्याविषयी सांगा. म्हणूनच बघा कसं आहे की जो मी सुरुवातीपासून म्हणून एम्फेसिस जो माझा आहे की आपलं मन जे आहे ते इंद्रियांशी रिलेटेड आहे आणि इंद्रिय म्हणजे आपल्या शरीरातली नर्वस सिस्टीम. तर नर्वस सिस्टीमचं पोषण ज्या ज्या गोष्टींनी होतं त्याच्याने आपल्याला मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवायला मदत मिळू शकते. आणि त्यामुळे आहाराचा विचार करताना आपल्याला मानसिकता सकारात्मक ठेवायची असेल तर नर्वस सिस्टीमचं पोषण झालं पाहिजे. आता साधं बदामासारखी गोष्ट आहे ती जर का नियमित घेतली गेली तर त्याच्याने आपल्याला मानसिक आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते. पंचामृत मी मगाशी सांगितलं त्याच्यातनं सुवर्ण जातं, केशर जातं, त्याच्यातनं आपल्याला फायदा जो आहे तो मिळू शकतो. सात्विक आहार जो आहे त्याच्यातनं आपल्याला मानसिकता सकारात्मक राहू शकते. आपण जेवढं मसालेदार, तिखट किंवा असं म्हणतो ना की बाहेरचे पदार्थ खूप जास्त जेवढे खाण्यात येतील तेवढं शरीरातली ताकद कमी होते आणि जेवढी शरीराची ताकद कमी होईल, मज्जाधातूची ताकद कमी होईल, तेवढी मानसिकता आपली नकारात्मक होण्याकडे आपल्याला इफेक्ट दिसतो. आता जसं मगाशी ताईंनी विचारलेलं की आम्ही खूप अभ्यास करतो आणि खूप त्याचा स्ट्रेस येतोय, म्हणून न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज जे आहेत ना त्याच्यातनं एन्झायटी, डिप्रेशन हे सगळं होताना दिसतं. कारण की शरीराची ताकद नाही टिकून राहिली तर त्याच्यातनं त्रास नक्की होईल. त्यामुळे अभ्यास जर का व्यवस्थित करायचा असेल तर बाहेरचं चुकीचं खानपान ठेवण्यापेक्षा घरचं तुम्ही जेवढं व्यवस्थित आहार घ्याल तेवढी तुमची ताकद टिकून राहील आणि मानसिकता सुद्धा चांगली राहू शकेल. बरोबर, अगदी बरोबर. डॉक्टर आपल्याला सुरेखा यांनी कॉल केलेला आहे. ताई नमस्कार, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हा नमस्कार. हा बोला, प्रश्न काय आहे तुमचा? आमच्याला मिसेसला का नाही झोप येत नाही, मानसिक ताणतणाव असतोय आणि मन चिडचिडपणा आणि एक सारखं कामातच राहायचं. हो बरं बरं. तुमचं वय काय आहे? त्यांचं वय 62 वय आहे. अच्छा बरं बरं. आता जवळ 15 वर्ष झाली तसंच चालू आहे. अच्छा हा. ओके बरं ठीक आहे. आता बघा कसं आहे की जसं जसं वय वाढतं तशी शरीराची ताकद कमी होत जाते आणि नॅचरली चिडचिडपणा वगैरे सगळा वाढत जातो. ह्याच्याकरता मला असं वाटतं की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयदर काल्मो वगैरे सारखी एखादी गोळी जी आहे ती जर का नियमित घेतली गेली तर त्याचा नक्की फायदा मिळू शकेल. तर त्याच्याने शांतता पण मिळते आणि आपल्या सगळ्या इंद्रियांचं पोषणसुद्धा व्हायला मदत मिळते. तसंच अश्वसारस्व म्हणून जे औषध आहे तेही सकाळ संध्याकाळ त्यांनी नियमाने घेतलं तर त्याचाही फायदा नक्की मिळू शकेल. आणि रात्री झोपताना श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांची जी योगनिद्रा फॉर रिलॅक्सेशन म्हणून म्युझिक आहे ते जर का नियमाने त्यांनी ऐकायला सुरू केलं तर त्याचाही त्यांना फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. तरी त्याचबरोबरीने त्यांचं जर का एकदा रक्ताची तपासणी करून घेतली, कुठल्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज नाही आहेत ना तेही जर का पाहिलं तर त्याचाही मला वाटतं आपल्याला डायग्नोसिस करता जास्त चांगला उपयोग होऊ शकेल. आणि एक मी जे सुरुवातीपासून सांगते ते म्हणजे पादाभ्यंग करणं हे मानसिकता सकारात्मक राहण्याकरता अत्यंत सोपा उपाय आहे. तो प्रत्येकाने नक्की करावा आणि घरामध्ये जर का
वृद्ध व्यक्ती असतील, सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांच्याकरता तर हा उपचार नक्की करावा. बरं, आपल्याला पुढचा कॉल नागपूरवरून आलाय. अरुणा यांनी कॉल केलाय. नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न असा आहे, डिप्रेशनची औषधं किती दिवस चालू ठेवायची आणि डिप्रेशन दुरुस्त होतं का? महत्वाचा प्रश्न आहे. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, डिप्रेशनची औषधं म्हणजे काय घेतो हे पण आपण बघायला पाहिजे. जिथे आपण आयुर्वेदातनं नर्वस सिस्टीमला सुधरवायचा प्रयत्न करतो आहोत तिथे जनरली असं बघण्यात येतं की या सगळ्या याच्यामध्ये जे औषधं वापरली जातात डिप्रेशनमध्ये वगैरे त्याच्यातनं सगळ्यातनं नर्वस सिस्टीमचं फंक्शनिंग जे आहे ते थोडंसं कमी होतं आणि बरेचसे त्रास त्याच्यामुळे आपल्याला होताना दिसतात. त्यामुळे माझा सल्ला असा राहील की डिप्रेशनची औषधं जी आहेत ती जोपर्यंत अगदी खरोखरी गरज आहे तोपर्यंत घ्यावी, पण त्याच्याकरता आपल्या वागणुकीतनं आपल्या आजूबाजूचे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांची मदत घेऊन त्याच्यातनं बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जे आहे त्याच्यावरती व्यवस्थित काम करायला पाहिजे आणि त्याचबरोबरीने आयुर्वेदातनं नर्वस सिस्टीमला सपोर्ट करणारे औषधंसुद्धा घेणं त्याच्याकरता अत्यंत गरजेचं आहे. नॅचरली डिप्रेशन बंद झाल्यावर ती औषधं बंद करता येणं हे डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा करता येऊ शकतं, पण न विचारता कुठली तरी औषधं पटकन बंद करून टाकणं हेही तेवढंच घातक ठरू शकतं, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे काही त्रास होतो आहे त्याचं व्यवस्थित आयुर्वेदिकदृष्ट्या निदान करवा. बऱ्याचदा पंचकर्मामध्ये आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थित काम करता येतं. त्याच्यामध्ये जे काही ध्यानधारणा केली जाते, योगासनं केली जातात आणि बरोबरीने नस्य, शिरोधारा, शिरोबस्ती अशासारखे जे काही उपचार पद्धती आयुर्वेदाने याच्यामध्ये सांगितलेली आहे ती सगळी जर का व्यवस्थित केली गेली तर ह्याच्यातनं बाहेर पडणं सुद्धा शक्य होतं. पण एकदम काहीतरी तडकाफडकी निर्णय घेऊन औषधं बंद करणं वगैरे हे सुद्धा या त्रासाला वाढवू शकतं. बरं डॉक्टर, आजच्या ज्या नोकरदार महिला आहे, घर आणि नोकरी हे दोन्ही सांभाळताना त्यांना देखील बऱ्याच मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? माझा असा सल्ला राहील की स्त्रिया एक तर स्वतःवरती सगळी खूप जबाबदारी ओढवून घेतात आणि त्यामुळे तसं न करता सगळं कुटुंबाची जबाबदारी, घराची सगळी कामं असतात किंवा जे काही आपल्या आजूबाजूला सगळे कामं चालली आहेत त्या सगळ्यामध्ये सगळ्यांची मदत घेणं शिकलं पाहिजे. उलट त्याचा ताण येतो. आत्ताच माझ्याकडे एक केस आहे की त्यांना IVF नंतर बाळं झाली आहेत आणि त्यांना त्याचं इतकं ताण आलं की या जास्त वयामध्ये मला बाळ झाली आहेत आणि त्याच्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. तर आनंद व्हायच्या जागी तो जो काही ताण त्यांना आलेला आहे की सगळ्या घरातल्या लोकांची मला मदत घ्यावी लागतीये, तर तो त्रास न मानता उलट तो आनंद त्यांनी घ्यायला पाहिजे होता आणि आई-वडिलांना, घरच्या भाऊ बहिणींना सगळ्यांना उलट मदतीला बोलवणं आपल्याला शक्य झालं पाहिजे. तर त्यामुळे स्त्रियांनी हे सगळं स्वतःवरती ओढवून घेणं सर्वप्रथम बंद केलं पाहिजे. जी काही कामं आहेत ती सगळ्यांची जबाबदारी असते. बाळसुद्धा झालं असं संपूर्ण कुटुंबाचं ते जबाबदारी बाळ आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःची काळजी व्यवस्थित घ्यावी, स्वतःचं रुटीन व्यवस्थित ठेवावं, स्वतःच्या आहाराची काळजी नीट घ्यावी आणि हा स्वार्थीपणा जो आहे हा उलट तुमच्या आरोग्याला व्यवस्थित ठेवतो आणि त्याचबरोबरीने घराची, कुटुंबाची सुद्धा सगळी जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित राहायला मदत करू शकतं. बरं डॉक्टर, काय होतं अनेकदा मानसिक तणावाकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात किंवा त्याविषयी बोलायला घाबरतात, लाजतात. त्यांना तुम्ही जाता जाता एक छोटासा सल्ला काय द्याल? मी म्हणेन की मानसिक कुठलाही त्रास असेल छोटा मोठा त्याच्याबद्दल बोलणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. आता जसं आपण बऱ्याचदा या गोष्टी सगळ्या बोलण्यामध्ये घाबरतो, त्यामुळे खरं ज्या पहिल्या आईंचा फोन आलेला त्यांना तर मी उलट साधुवाद देईन, कारण की कुठल्याही आपल्या घरातल्या त्रासाबद्दल बोलणं ते पण पब्लिक प्लॅटफॉर्मवरती सोपं नसतं आणि त्याबद्दल बोलल्या आहेत किंवा घरामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यावरती उलट झाकणच जास्त घातलं जातं. तर तसं न करता एक व्यवस्थित संवाद घरामध्ये स्थापित झाला पाहिजे. मुलांना आपले प्रॉब्लेम्स आईवडिलांबरोबर डिस्कस करता आले पाहिजे, आईवडिलांना आपले प्रॉब्लेम मुलांबरोबर डिस्कस करता आलं पाहिजे आणि जेवढं कुटुंबाचा सपोर्ट मानसिक त्रासामध्ये असेल तेवढं पटकन तो व्यक्ती त्या त्रासातनं बाहेर येतो. हे प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे सुसंवाद तो पण आपल्या कुटुंबाबरोबर हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कुठलीही गोष्ट लपवून ठेवण्याने वाढते हे नक्की लक्षात ठेवा. नक्कीच प्रेक्षक हो, डॉक्टर मालविका तांबे यांनी आजवर आत्मसंतुलनच्या माध्यमातून आयुर्वेद, पंचकर्म आणि योग्य जीवनशैलीच्या माध्यमातून हजारो लोकांना ताणमुक्त आणि आनंदी आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना एवढं योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.